नागपूर अमरावती रोडवर बाजार गावात सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट झालाय आणि या स्फोटात कंपनीत काम करणाऱ्या 9 जण मृत्युमुखी पडले आहेत। महाभयानक स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात देखील हादरे बसले। नेमका हा स्फोट का आणि कसा झाला आणि असे स्फोट टाळण्यासाठी काय करता येईल पाहूया। सकाळी 8:43 स्थळ नागपूर जिल्ह्यातलं बाजार गाव। सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये जोरदार स्फोट झाला। स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर पर्यंत ऐकू गेला। पंचक्रोशीतल्या नागरिकांना काहीतरी महाभयानक घडल्याचा अंदाज आला। ठिकाणी स्फोट झाला, त्या ठिकाणी आम्हाला जाऊ दिलं नाही। जे वर्कर बाहेर बसून आहे तिथपर्यंत नेलं, त्याची भेट केली आणि नंतर आम्हाला वापस आणलं। स्फोट खूप मोठा झालेला आहे। हो, स्फोट मोठा झाला आहे। 9 लोक सर मरण पावले असं अंदर कळलेलं आहे। त्याच्यामध्ये 6 लेडीज आहे आणि 3 जेंट्स आहे। पण तिथे प्लांट पाशी अजूनपर्यंत कोणाला जाऊ दिलेलं नाहीये। नाही ना, पाहू दिलं नाही, जाऊ नाही देत। सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनी तब्बल 537 हेक्टर क्षेत्रात पसरली आहे। या कंपनीत 2500 कर्मचारी 3 शिफ्ट मध्ये काम करतात। पहिली शिफ्ट सकाळी 6 वाजता सुरू होते, पण आज सकाळी 8:43 कंपनीतल्या एका युनिटमध्ये भीषण स्फोट झाला, ज्यात 9 कामगारांचा जागीच मृत्यू झाला। कोळशासाठी लागणारा शक्तिशाली स्फोटक तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान स्फोट झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। 9 बजे रिपोर्ट हुआ कि एक प्रोसेस बिल्डिंग में प्रोडक्ट बनाते हैं बूस्टर्स, जो कोल माइंस में यूज होता है। उस ऑपरेशंस में सीविंग ऑपरेशन होता है, तो कोई भी एक्सप्लोसिव में रॉ मटेरियल को सीव करके यूज किया जाता है। जब सीविंग कर रहे थे उसी समय ये घटना घटी। प्राइमा फेसिया 9 लोग उसमें ट्रैप हुए थे, 9 लोगों की डेथ हुई है। अब कोई बिल्डिंग में नहीं है और सभी इवैक्यूएट कर दिया गया है, प्रशासन के कंट्रोल में है। स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर कामगारांच्या कुटुंबियांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे धाव घेतली। कंपनीच्या अधिकाऱ्यांवर त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला। कंपनीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं कामगारांच्या कुटुंबियांनी नागपूर अमरावती महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केला। कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावरही कामगारांच्या कुटुंबियांचा रोष उफाळून येत होता। ज्या कुटुंबातल्या सदस्यांचा या स्फोटात मृत्यू झाला त्या कुटुंबाचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता। सहारे कुटुंबीय त्यापैकीच एक होतं। 2 बहिणी होत्या फक्त, भाऊ एकही नाही। बाप लंगडा आहे, आई मुकी आहे। ते आई म्हणजे ते माझी बहीण आहे सगळी, हे माझे भाटवे आहे। म्हणजे ती एकटीच आधार होती आई वडिलांना। हो हो, त्यांच्याकडे काही साधं घर आहे सर, या बकऱ्याचा साध्या परिस्थिती खूप गंभीर आहे सर। हे अपंग आहे सर, त्यांची आई बोलू नाही शकत सर, आणि आधार म्हणून तेच मुलगी होती, तेच पालन पोषण करत होते बाबाचं पूर्ण। नागपुरातल्या या भीषण स्फोटाची सरकारनेही तत्काळ दखल घेतली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही घटनास्थळी जात मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा केली। जो स्फोट झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे। काही लोकांचा मृत्यू देखील त्या ठिकाणी झालेला आहे। ज्या काही त्या ठिकाणी गोष्टी करायच्या असतील त्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना मदत देखील जाहीर केलेली आहे आणि एकूणच याच्या पाठीमागची कारणं काय आहेत ती कारणं शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू। शासनाच्या वतीने जे मृत्यू झाले त्यांच्या परिवाराला कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत आपण जाहीर केलेली आहे आणि त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे सरकार करेल आणि या घटनेची चौकशी निश्चितपणे होईल। सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये यापूर्वीही अनेक वेळा स्फोट झाले, मात्र एवढी मोठी दुर्घटना कधीच घडली नव्हती। त्यामुळे हा स्फोट नेमका कशामुळे झाला, यामागे दोष कुणाचा आहे, 9 जणांच्या मृत्यूंना कोण जबाबदार आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे
बघा नीट.